नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप, खूप, खूप स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा आजचा शुक्रवारचा निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन? सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर मार्केट आज गॅप डाऊन ओपन झालं आणि त्याच्यानंतर एका सपोर्टवरनं शार्प रिकव्हरी आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळाली. कालचा ॲनालिस्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल, जे पण काय आपण डिस्कशन केलं ते जर तुम्ही समजून घेतलं असेल, नोट करून ठेवलं असेल, तर कालच्या ॲनालिस्ट व्हिडिओमध्ये मी वारंवार चार्ट पाहून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होतो की मार्केट ज्या पद्धतीने डाऊन साईडला आले, ज्या पद्धतीने मार्केट एका रेंजवरती आले, एका सपोर्टवरती आले, एखादा चांगला रिव्हर्सल मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. आणि त्या पद्धतीने आपला खालचा थंबनेल देखील होता की बॉटम झालेला आहे का नाही. आणि आज जर बघितलं तर मग निफ्टी असो, बँक निफ्टी असो किंवा सेन्सेक्स असो, तीन इंडेक्समध्ये आज एक शार्प रिकव्हरी आपल्याला बघायला मिळालेली आहे. तर तुमचा कसा होता दिवस आजचा, सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. टेलिग्रामवरती, इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूबच्या कमेंटमध्ये तुमचे मेसेज मला पोचलेले आहेत, परंतु तरी देखील आजच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि काय होतं की तुमचे कमेंट मी वाचत असतो आणि खूप चांगलं वाटतं मला तुमचे कमेंट वाचल्यावरती. आणि खूप सारे मित्र चांगल्या पद्धतीचे कमेंट करत असतात, मलाच नाही तर इतरांना देखील, म्हणजे जे लोक बघतात त्यांना देखील, की तुमचा काय ट्रेड होता, तुमचं काय लॉजिक होतं ट्रेडच्या मागे, तुमचं काय पोझिशन सायझिंग आहे, रिस्क मॅनेजमेंट कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंटमध्ये सांगत जावा. असे दुसऱ्यांनी मेसेज केले ते की तुम्ही आज काय ट्रेड केला होता हे डिटेल्समध्ये थोडंसं सांगत जावा, असं दुसऱ्यांचे मेसेज होतं. जर तुम्हाला पॉसिबल असेल, शक्य असेल, तर तुम्ही तुमचा ट्रेड हा कमेंटमध्ये शेअर करू शकता. म्हणजे काय होतं की कमेंट जसं मी वाचतो तसे इतर लोकही वाचतात आणि खूप साऱ्या लोकांचे क्वेश्चन असतात, त्याला उत्तरं दुसरे लोक कमेंटमध्ये सांगतात आणि खूप चांगल्या पद्धतीने उत्तरं देतात. तर हे जे कॉम्बिनेशन आहे ना, हे खरंच खूप चांगलं आहे. यातनं काय होतं की एक कम्युनिटी बिल्ड झालेलीच आहे, परंतु त्या कम्युनिटीमध्ये चांगलं गोष्टी शेअर करतात लोक. त्यामुळे जर तुम्हाला पॉसिबल असेल तर खूप साऱ्या कमेंट करत जावा. त्याने काय होतं की त्या कमेंट बघून इतरही ते कमेंट वाचतात आणि दुसऱ्यांना त्यातनं शिकायला मिळतं. तर आय होप तुम्ही सगळे लोक जे आहेत ते रेग्युलर व्हिडिओ पाहतायच आहे आणि कमेंट नक्की करत जावा. ओके, आता ओव्हरऑल चार्ट आपण बघणार आहोत. आणि उद्या आणि परवा मार्केटला सुट्टी आहे. उद्या शनिवार आणि परवा दिवशी रविवार. मार्केट आता सोमवारी ओपन होणार आहे. 2 दिवस मार्केटला सुट्टी आहे. तर माझं नेहमीचं सांगणं असतं की जितकं मार्केटचा अभ्यास तुम्हाला करता येईल तितका अभ्यास करण्याचा प्रयत्न करत जावा. कारण की जर तुम्ही मार्केटला रीड करायला शिकला, मार्केटचा अभ्यास करायला शिकले, तर तुम्ही कुठे ना कुठे मार्केटमध्ये लांबपर्यंत जाऊ शकता. अन्यथा दिसतंय तेवढं सोपं नाही आहे. खूप रिस्की बिझनेस आहे. खूप अवघड म्हणलं तरी चालणार आहे. त्यामुळे वारंवार माझं हेच सांगणं असतं की शिकण्यावरती जोर द्या. जितकं तुम्हाला शिकता येईल तितकं शिकण्यावरती जोर द्या. हां, आपण त्याच्यामध्ये मास्टर होणार नाही आहे, परंतु जितकं आपल्याला क्लोज जाता येईल तितकं क्लोज जायचा प्रयत्न करायचा. आणि हेच मी व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो. ॲनालिसिस व्हिडिओ बघताना तुम्हाला हे देखील मी सांगत असतो की मोटिव्ह काय ठेवायचं आहे, की यातनं काय तुम्हाला शिकायला मिळेल याचा मोटिव्ह ठेवायचा आहे. आणि त्या पद्धतीने मी तुम्हाला वारंवार सांगतच असतो, तशा पद्धतीने आपण चार्ट देखील डिस्कशन करत असतो. काय पॉसिबिलिटी बनतीये हे देखील डिस्कशन करत असतो. सो आय होप तुम्ही शिकण्यावरती भर द्याल. ओके. आणि अदर जे प्लॅटफॉर्म आहेत त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर तुम्ही तिकडे जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करू शकता. ओके. सो सोमवारच्यासाठी आपल्याला निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तिन्ही इंडेक्सचा ॲनालिसिस करायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरायचं नाही आहे. आता वारंवार मी तुम्हाला लाईक करायला सांगतो, सबस्क्राईब करायला सांगतो, कमेंट करायला सांगतो, परंतु लोक काही जाणून बुजून काही करत नाहीत. ठीक आहे, नाही करत तर हरकत नाही, परंतु जे लोक करतात ते त्यांनी मात्र करायला पाहिजे. ओके. आणि तेच सांगितलं तुम्हाला की कम्युनिटी आहे, तेच कमेंट वाचून वाचून दुसऱ्या लोकांना देखील त्याचं हेल्प होऊ द्या. ओके. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. बघा इकडे निफ्टी 5 मिनिटाचा चार्ट. आता
काल आपण डिस्कशन काय केलं होतं ते आधी थोडंसं समजून घेऊया. ही ट्रेंड लाईन आपण डिस्कशन केली होती. कोणाच्या लक्षात आहे निफ्टीची? ओके. कंटिन्युअसली ट्रेंड लाईनला रेझिस्टन्स घेतोय निफ्टी. आज निफ्टी गॅप डाऊन ओपन झाला आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन केलं होतं की गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर मार्केट रिकव्हरी करण्याची पॉसिबिलिटी वाढते. ओके. कारण की एका सपोर्ट लेवलवरती होतं आणि तिकडनं बघा आज चांगली रिकव्हरी झाली आहे. आणि लास्टचे 5 ते 6 ट्रेडिंग सेशन जर बघितले तर तुम्ही लक्षात येईल तुम्हाला की क्लोजिंग आहे ती डे लोला होती, क्लोजिंग होती ती डे लोला होती, क्लोजिंग होती ती डे लोला होती. आज फर्स्ट टाइम क्लोजिंग आहे ती डे हायला झालेली आहे. आणि जरी तुम्हाला इकडे निफ्टी रेडमध्ये बघायला मिळत असेल, परंतु जर ही रिकव्हरी बघता आजचा दिवस कन्सिडर करू शकतो आपण पॉझिटिव्हमध्ये. ओके. आता इम्पॉर्टंट रेजिस्टन्स काय आहे, सपोर्ट काय आहे, कुठली लेवल काय सांगते, हे सगळं डिटेलमध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिले तर बघा गॅप डाऊन सरळ 2 कॅन्डल आणि त्याच्यानंतर जे गाडीचं उदाहरण मी तुम्हाला सांगत असतो की 1 लिटरमध्ये जर एक गाडी 100 किलोमीटर जाते आणि 1 लिटरमध्ये 100 किलोमीटर जाते म्हणल्यावरती जर 1 लिटर पेट्रोल तुम्ही भरले गाडीमध्ये आणि 90 किलोमीटर गाडी गेली आहे, तर जास्तीत जास्त किती जाऊ शकते? 10 किलोमीटर किंवा 7 किलोमीटर किंवा 11-12 किलोमीटर असं. पण त्याच्यानंतर 120-130 तर होणार नाही ना, तसंच असतं. निफ्टीची जर रेंज 150-200ची जर आहे आणि ऑलरेडी निफ्टी या लेवलपासून खाली 150 ते पावणे 200 पॉईंट आलेला आहे, तर पॉसिबिलिटी वाढते का खाली जाण्याची खूप सारी? बिलकुल पण नाही वाढत आहे. त्यामुळे एक रिकव्हरी मोड बघायला मिळाला. आणि जर तुम्हाला गॅप अप गॅप डाऊन सेटअप माहिती नसेल तर ठीक आहे. प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये तो शिकवलेला आहे. आणि त्याच्यानंतर एक बुलिश मोमेंटम बघायला मिळाला आणि कमेंटमध्ये देखील काही मित्रांचे मॅसेज होते की सर गॅप डाऊन झाला आहे, 2 बॅक टू बॅक कॅन्डल रेड बनलेले आहेत, हाय पॉसिबिलिटी दिसते मार्केट रिकवर करू शकतं. बरोबर होतं, त्यांना समजायला लागले हळूहळू प्रायजेक्शन. ओके. तुमचा काय व्ह्यू होता ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आता पूर्ण लेवल आपण रिमूव्ह करूया. 1 तासाचा टाइम फ्रेमवरती जाऊया. जर इकडे जर बघितलं तर ही जर लेवल आपण मार्क केली, ही बोलतोय मी. लास्ट टाइम या लेवलपर्यंत एक मोमेंटम आला होता. पुल बॅक घेतला इकडे, एक छोटीशी बुलिश प्राइस ॲक्शन केली आणि तिकडनं शार्प रिकव्हरी दाखवली होती इथपर्यंत. आता मार्केटने काय केलं, ही जी सपोर्ट लेवल होती त्यावरती सपोर्ट घेतला, एक बेरिश प्राइस ॲक्शन केली, तिकडनं मार्केट डाऊन साईडला आलं, या लेवलवरनं एक बुलिश मोमेंटम दाखवलं. आता प्राइस ॲक्शन काय होती लक्षात घ्या 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. हा रेजिस्टन्स जो की आहे 25,560 आणि हा सपोर्ट जो की आहे 25,460. म्हणजे 100 पॉईंटची रेंज आपल्याला इकडे निफ्टीमध्ये बघायला मिळते. ओके. इकडनं ब्रेकआउट बघा, ही पुल बॅक, ब्रेकआउट वरती गेला, टप्पा खाल्ला त्या लेवलवरती, वरती गेला आणि त्या लेवलमध्ये क्लोजिंग झाली. म्हणजे ही लेवलवरती मल्टिपल टाइम इकडे मार्केटने ॲक्शन केली. ओके. ती कुठली लेवल आहे ती? 25,461 ची. ओके. आता ही जर लेवल बघितली तर हा रेजिस्टन्स होता. त्या आसपास निफ्टी गेला आणि तिकडनं रिजेक्शन बघायला मिळते. म्हणजे 25,560 काय आहे? एक रेजिस्टन्स आहे. म्हणजे हा सपोर्ट आणि हा रेजिस्टन्स. कितीची रेंज बनते? साधारण 100ची रेंज बनते. ती नो ट्रेडिंग झोनची रेंज आहे आणि तिला आपण मार्क केली रेड बॉक्समध्ये. ओके. तर ही रेंज आहे जिकडे आपल्याला निवांत वेळ देता येऊ शकतो. आपलं जे माइंड आहे, सायकोलॉजी आहे ती व्यवस्थित राहू शकते, स्ट्रॉंग राहू शकते. आणि या रेंजमध्ये जर मार्केट कन्सोलिडेशन करत बसलं तर इकडे बेसिकली काही ना काही मार्केट प्राइस क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात. तर ती प्राइस ॲक्शन काय होऊ शकते, काय लेवल ब्रेक होऊ शकतं, काय लेवल काय सपोर्ट ब्रेक होऊ शकतं ते बघायचं आहे आपल्याला.
ओके. आपल्याला ही एक रेंज मिळाली. इकडे मार्केटने ऑलरेडी 2 स्विंग क्रिएट केलेत. हा एक स्विंग आणि हा एक स्विंग. एक स्विंग क्रिएट केले ते. म्हणजे काय एक बुलिश मोमेंटम नंतर मार्केटने इकडे थोडंसं काय दम खाल्लाय. ओके. जे आपण बोललो 1 लिटरमध्ये 100 किलोमीटर ही रेंज झाली आहे. आता इकडे दम खाल्ला. इकडे फ्यूल भरू द्या टाकीमध्ये त्याला. ओके. आणि त्याच्यानंतर काय आहे, हा रेझिस्टन्स 25,560 आणि ती जर बघितली लेवल तर 25,500 च्या वरती आहे आणि क्लोजिंग जर बघितली आजची 25,500 च्या आसपास आहे ॲव्हरेज क्लोजिंग. तर एका राउंड लेवलवरती येऊन क्लोजिंग झाली निफ्टी. ओके. तर सेंटरला क्लोजिंग आहे. त्यामुळे दोन्ही साईडचे लेवल रेझिस्टन्स आणि सपोर्ट ह्या दोन्ही साईडचे लेवल आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आता इकडनं जर अशा पद्धतीचे प्रायजेक्शन होऊन काहीसा बुलिश फ्लॅग एंड पोल जर पॅटर्न क्रिएट केला, ओके, हे सगळे पॅटर्न आहेत जे प्रायजेक्शनमध्ये बनत असतात. ओके. आणि ते आपण प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये व्यवस्थितरित्या शिकवलेलं आहे. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. तिकडे जाऊन तुम्ही एकदा चेक करू शकता. वाटलं तुम्हाला त्यातनं जॉईन व्हायचं आहे नाही व्हायचं आहे ते तुमचा प्रश्न आहे, पण एकदा जाऊन चेक करू शकता. तिकडे 15 ते 16 व्हिडिओ फॉर्मॅट आहेत, ते एकदा चेक करू शकता. ओके. 25,560 रेझिस्टन्स ही लेवल जर ब्रेक होती तर हे जे छोटे छोटे रेझिस्टन्स आहेत ते आपल्याला ओपन होताना दिसू शकतं ते. ओके. मग ते रेझिस्टन्स एकदा आपण मार्क करून घेऊया. काय रेझिस्टन्स झाले ते तयार इकडे मिळाले ते आपल्याला. प्राइस ॲक्शन फर्स्ट रेझिस्टन्स आहे 25,600. राऊंड लेवल आहे बघा 25,600 फर्स्ट रेझिस्टन्स. सेकंड रेझिस्टन्स आहे 25,660 आणि थर्ड रेझिस्टन्स आहे 25,700. ओके. हे 3 रेझिस्टन्स आपल्याला बघायला मिळते 1 2 3. तुम्ही तुमच्या चार्टवरती या तिन्ही लेवल नोट करून ठेवू शकता. ओके. डाऊन साईडला जर बघितलं तर इकडनं हा एक सपोर्ट क्रिएट केला आहे स्विंग लो करून. वरती गेल्यानंतर एक स्विंग लो, जिकडे रेझिस्टन्स घेतला होता तिकडे सपोर्ट घेतला आणि परत बुलिश दाखवला, परत येऊन परत सपोर्ट घेऊन या लेवलवरती क्लोजिंग आहे ॲव्हरेज क्लोजिंग. तर 25,460 ही जी लेवल आहे ही एक सपोर्ट क्रिएट झाली. ओके. आता इकडे या पद्धतीने एक ट्रेंड लाईन तर बनलेली दिसते आपल्याला. येऊ द्या खाली छोटा मोठा रेझिस्टन्स सपोर्ट घेऊ द्या. सपोर्ट नंतर जर ट्रेंड लाईन ब्रेक होते तर आजचा जो लो आहे त्या लोपर्यंत निफ्टी परत जाण्याचा प्रयत्न करू शकते, परंतु त्याच्यामध्ये काही ना काही आपल्याला इकडे छोटे छोटे सपोर्ट बघायला मिळतात. काय सपोर्ट आहे 25,460च्या खाली. फर्स्ट सपोर्ट आहे 25,400 राऊंड लेवल. सेकंड सपोर्ट आहे हा 25,356 सेकंड लेवल आणि थर्ड लेवल आजचा इंट्राडे लो 25,317. या देखील लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. ओके. जे बुलिश साईडला जर बघितलं तर 25,700 पर्यंतचे लेवल आहेत. डाऊन साईडला जर बघितलं तर 25,000 साधारण 300च्या आसपास लेवल आहे. ओके. म्हणजे तुम्हाला बुलिश साईडच्या लेवल आपण डिस्कशन केल्या, सेलिंग साईडच्या लेवल आपण डिस्कशन केल्या, नो ट्रेडिंग झोनची जी रेंज तयार झाली ती डिस्कशन केली. आता गॅप अप आणि गॅप डाऊनचं काय सिनेरिओ बनू शकतो ते लक्षात घ्या. गॅप अप जर ओपन होते तर मग हा जो मोमेंटम आलाय कुठे ना कुठे हा मोमेंटम कंटिन्यूस झाला असं म्हणू शकतो आपण. परंतु जर गॅप अप ओपन होत असेल तर फ्रेश बुलिश साईडला रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा फेवरेबल नाही. त्यानंतर जर बघितलं तर एक पुलबॅक आणि पुलबॅक नंतर जर या सपोर्टवरती येऊन जर कन्सोलिडेशन करून ह्या लेवल ब्रेक होतील तर ह्या आपण ज्या बुलिश लेवल डिस्कशन केल्या त्या परत आपल्याला बघायला मिळू शकतात गॅप अप नंतर. गॅप डाऊन जर झाला तर तो रेंजमध्ये अडकेल, कारण की हा एक रेजिस्टन्स आहे आणि हा एक सपोर्ट आहे, तर एक रेंज क्रिएट होईल. तर त्या रेंजमध्ये थोडंसं मार्केट आपल्याला कन्फ्युजन करू शकतं. तर गॅप डाऊनवरती थोडंसं लांब राहिलं तर योग्य राहील. ओके. सो आय होप तुम्हाला निफ्टी व्यवस्थित ॲनालिसिस समजलं असेल. जे पण आपण प्रायजेक्शन डिस्कशन केलं ते समजलं असेल. आता थोडंसं आपण चार्ट आपण आत्ता 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती पण बघितलेला आहे की एका रेंजपासून वरती निघाला आहे. ओके. सो
ह्या ज्या काही लेवल बनतात ते आपण इकडे मार्क करून ठेवलेलं आहे. ओके. आता निफ्टीचा ॲनालिसिस झाला आहे म्हणजे व्हिडिओ संपला आहे का? बिलकुल पण नाही. बँक निफ्टीमध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे. लेवल काय बनतात ते बघण्यासारखं आहे. सेन्सेक्समध्ये आहे आणि बँक निफ्टीचा आपण चार्ट ओपन करतो आता 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती. तुम्ही जर काल बँक निफ्टीच्या व्यवस्थित काल लेवल बघितले असतील किंवा ॲनालिसिस बघितलं असेल तर तुम्हाला समजलं असेल की आजचा जो बँक निफ्टीचा लो आहे तो कुठला आहे. 57,170 जो की आपण डिस्कशन केलं होतं त्या लेवलवरती आला, टप्पा खाल्ला आणि तिकडनं स्ट्रॉंग रिकव्हरी दाखवली आणि हे आपण कालच्या ॲनालिसिसमध्ये डिस्कशन केलं होतं. ओके. आता ही जी प्रायजेक्शन जर बघाल तर ही प्रायजेक्शन कुठं ना कुठं आपल्याला एक बुलिश फ्लॅग अँड पोल्स इकडे दाखवण्याचा प्रयत्न करते. ओके. तर एकदा लेवल आपण रिमूव्ह करूया. चार्ट जर थोडासा समजून घेतला तर चार्टने इकडे एक रेजिस्टन्स होता, तो रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे ट्रेंड लाईनचा. ओके. आणि परत तो एका रेंजमध्ये अडकलेला दिसतोय. ती काय रेंज आहे, काय प्रायजेक्शन बनते हे थोडं समजून घेऊया. इंट्राडे हाय मार्क, आधी हे जे स्विंग तयार झाले हे स्विंग मार्क आणि एक आपल्याला रेंज मिळाली इकडे. तर बघा आपण हा स्विंग मार्क केला होता तर त्याच्याबरोबरीने हा पण स्विंग मार्क झाला म्हणजे मार्केटनी जिकडे रेजिस्टन्स रिस्पेक्ट केली तिकडेच त्याने सपोर्टची रिस्पेक्ट केली. काय लेवल आहे ती 57,764 आणि इंट्राडे हाय जर बघितलं तर राऊंड लेवल आहे 58,000ची. ओके. आणि निफ्टी बँक असा इंडेक्स आहे की तो राऊंड लेवलवरती बऱ्यापैकी रिस्पेक्ट दाखवतो. तर ती रिस्पेक्ट इकडे बँक निफ्टीने दाखवली. आता ही जर प्रायजेक्शनचा एवढा जर विचार केला आजच्या इंट्राडे प्रायजेक्शनचा तर इकडनं एक बुलिश मोमेंटम नंतर इकडे मार्केट थोडंसं कन्सोलिडेशन करते आणि इकडे एक बुलिश फ्लॅग ऑन पोल आहे ज्याचा ब्रेकआउट 58,000वरती बघायला मिळत आहे. 58,000. ओके. मग इकडे जर 58,000चं ब्रेकआउट ही लेवल जी ब्रेक होतीये तर काय काय रेजिस्टन्स आहेत जे ओपन होताना दिसू शकतं ते दोन लेवल इकडे छोटासा गॅप पेंडिंग आहे सिरियल. कन्सोलिडेशन लेवल ब्रेक फर्स्ट रेजिस्टन्स 58,119, सेकंड रेजिस्टन्स 58,250 आणि थर्ड रेजिस्टन्स 58,340. तर हे 3 रेजिस्टन्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळत आहे. तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. सपोर्ट काय आहे? सपोर्ट आहे ही लेवल 57,764. ओके. हा सपोर्ट आहे, हा रेजिस्टन्स आहे. मग नो ट्रेडिंग झोन काय बनतो इकडे 58,000 आणि 57,764. साधारण एक 250 ते 250 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन बनतो. इकडे आपल्याला मार्केट थोडंसं स्पेस देईन, थोडंसं आपल्याला निवांत राहता येऊ शकतं. सपोर्ट 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 आणि आजचा इंट्राडे लोच्या आधी जो स्विंग क्रिएट झालाय त्याला आपण मार्क. इकडे या पद्धतीने एक छोटीशी ट्रेंड लाईन इकडे बघायला मिळते. बी ग्रेड आहे थोडी. ओके. परंतु येऊन टप्पा खाऊन नंतर जर सपोर्ट ब्रेक होते तर 57,655, 57,545 आणि 57,400 आणि आजचा इंट्राडे लो 57, त्याच्या आधीची लेवल आपण इकडे मार्क केली 57,256. तर या डाऊन साईडचे लेवल आहे. आता ओव्हरऑल जर प्राइस ॲक्शनचा विचार केला बँक निफ्टीच्या तर बँक निफ्टीने एक ब्रेकडाऊन फेलियर केलं आहे. तर इकडे बघितलं तर हा काहीसा ब्रेकडाऊन फेलियर आहे. हा ब्रेकडाऊन फेलियर आहे म्हणजे लेवल ब्रेक खाली गेला, ब्रेकडाऊन फेलियर, डबल बॉटम क्रिएट करून शार्प ब्रेकवर दाखवली. म्हणजे जे पण इकडे कॉल रायटर होते कुठे ना कुठे मार्केटने त्यांना धक्का दिलाय आणि त्याच्यानंतर हे जे पुट रायटर आहे, जे बुलिश लोक आहेत, त्यांनी मार्केटला वर नेण्याचा ट्राय केलेला आहे. ओके. मग आत्ता जर स्टेअरिंग बघितलं आपण गाडीचं तर स्टेअरिंग आहे हे पुट रायटरच्या हातामध्ये आहे म्हणजे बुलिश लोकांच्या हातामध्ये आहे. ओके. हा स्विंग आणि हा रेजिस्टन्स हे मार्केटचं रेजिस्टन्स सपोर्ट या झोनमध्ये मार्केट जोपर्यंत कन्सल्टेशन करते
तोपर्यंत व्ह्यू थोडासा क्लिअर नसणार आहे. परंतु ही लेवल किंवा ही लेवल जर ब्रेक होती तर मार्केट त्या डायरेक्शनला जाण्याचा ट्राय करू शकतं. मग त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या डायरेक्शनचा विचार करू शकता. बाकी लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. गॅप अप थोडंसं पुलबॅक घ्यायचं ट्राय करणं आणि नंतर कंटिन्युएशन करण्याचा ट्राय करू शकतो. गॅप डाऊन एक पुलबॅक नंतर या रेजिस्टन्सनं परत मग तो थोडासा निगेटिव्ह होण्यासाठी येऊ शकतो. ओके, सो आय होप बँक निफ्टीचे देखील तुम्हाला लेवल व्यवस्थितरित्या समजून घेतले असून तुम्ही वही पेन ठेवत जावा, जवळ नोट करून ठेवत जावा. ज्या गोष्टी समजणार नाही त्या कमेंटमध्ये विचारू शकता. बाकी सेन्सेक्स जर बघितलं तर सेन्सेक्सनी पण जी शेवटची लेवल आपण डिस्कशन केली होती, सेन्सेक्सचं देखील 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आहे. शेवटची लेवल डिस्कशन केली, तिकडनं सपोर्ट घेतला, वरती गेला, नो ट्रेडिंग झोनची जी रेंज होती तिकडे आला. बेसिकली जर बघितलं तर डाऊन साईड जितक्याला तितकी परत रिकव्हरी सेन्सेक्सने दाखवली. तर सेन्सेक्समध्ये थोडेसे लेवल आपण फक्त चेंज करूया, कारण की सेन्सेक्समध्ये काही इतक्या लेवलनी उलाढाल केलेली नाही. डाऊन साईडला थोडंच लेवल आहेत, 2च लेवल आहेत. बिकॉज इकडे हा सपोर्ट बनत होता, परंतु ही एक वीक तयार झाली, परत इकडनं एक पुल बॅक आला, तर त्यामुळे थोडंसं राऊंड लेवलवरती सपोर्ट ठेवलं आहे. 83,000 आणि 83,380, साधारण 380ची रेंज आहे नो ट्रेडिंग झोनची, ती मार्क करून ठेवू शकता. डबल टॉप सपोर्ट रेंज कन्सोलिडेशन करू द्या. लेवल ब्रेक होती तर एक बुलिश फ्लॅगम पोल पॅटर्न इकडे बघायला मिळू शकतो 83,380च्या वरती. मग हे जे रेजिस्टन्स आहे हे ओपन होताना दिसू शकतं 83,606, 83,800 आणि 83,940. हे 1, 2, 3 रेजिस्टन्स आपल्याला चार्टवरती बघायला मिळत आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर थोडंसं इकडे कन्फ्युजन लेवल आहे. ओके, हा सपोर्ट 83,000चा, त्याच्यानंतर जर बघितलं तर हा स्विंग, त्यानंतर हा स्विंग, म्हणजे 82,854 आणि 82,600, 82,700 कन्सिडर करू शकतो या 2 लेवल. तर डाऊन साईडला थोडेसे लेवल आहेत, 2च लेवल आहेत. ओके, गॅप अप थोडंसं कन्सल्टेशन करून इंट्राडे हाय ब्रेक झाल्यावरती एक बुलिश मोमेंटम कंटिन्युएशन बघायला मिळू शकतं. गॅप डाऊनमध्ये थोडंसं कन्फ्युजन तयार होईल, कारण की हा रेजिस्टन्स, हा सपोर्ट, मग त्याच्यामध्ये मार्केट कन्फ्युजनमध्ये जाण्याची जास्त पॉसिबिलिटी आहे. ओके, सो आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सच्या लेवल व्यवस्थित समजले असतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करत जावा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत, फॅमिलीमध्ये नक्की शेअर करू शकता, जे मार्केट शिकण्यासाठी इंटरेस्टेड आहेत त्या मित्रांबरोबर. ओके, आता ओव्हरऑल चार्ट जर बघितला तर ओव्हरऑल चार्ट हा डाऊन साईडलाच येत होता. आज फक्त मार्केटने एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट क्रिएट केलेला आहे. आता तो पॉझिटिव्ह सेंटिमेंट सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय दाखवू शकतो, तर त्याच्यासाठी आपण सगळे लेवल डिस्कशन केलेलं आहे. ओके, सो आय होप जे लोक नवीन असतील ते सबस्क्राईब करतील, जे मित्र जुने असतील ते कमेंट, आणि म्हणजे कमेंट सगळेच करू शकता तुम्ही. ओके, जितके तुम्ही कमेंट करसाल तितकं मी वाचण्याचा प्रयत्न करणार. शनिवार रविवारी थोडं मी वाचण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.